नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नितीन वानखेडे सर। आज आपण बघणार आहोत संभाव्य उत्तरपत्रिका। तर या आधीच्या व्हिडिओमध्ये मी याच गणित भाग 1 मधील संभाव्य प्रश्नपत्रिका टाकली होती, तर तिचीच आज आपण संभाव्य उत्तरपत्रिका विथ एक्सप्लेनेशन सोबत काय करणार आहोत, बघणार आहोत। तर पहा, आज आपल्याला जी संभाव्य प्रश्नपत्रिका दिलेली होती त्याची आपण उत्तरपत्रिका बघत आहोत। तर त्यामधील प्रश्न क्रमांक पहिला काय आहे तो पहिले समजून घेऊयात। पहा, आपल्याला प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे, त्यामध्ये ए तर पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत म्हणते। म्हणजे आपल्याला MCQ इथे काय करायचे आहेत, सोडवायचे आहेत। तर त्यामध्ये काय म्हणायला पहा, तर त्यापैकी अचूक उत्तरांचा पर्याय निवडून त्यांचे वर्णाक्षर लिहा। तर पहा, आपल्याला काय केलेलं असेल, आपल्याला पर्यायी उत्तर इथं काय करायचं आहे, शोधायचं आहे। म्हणजे इथे MCQ लिहायचं आहे। तुम्हाला 4 पर्याय दिलेले असतील, त्यापैकी अचूक पर्याय तुम्हाला काय करायचं आहे, इथे निवडायचा आहे आणि ते उत्तर आपल्याला व्यवस्थितरित्या इथे लिहायचं आहे। ठीक आहे, 4 गुणांचे 4 MCQ आहेत। तर इथे पहा, पहिला MCQ म्हणजे पहिला आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे, पहा, खालील पर्यायांपैकी कोणती संख्या संभाव्यता असू शकणार नाही। आपल्याला संभाव्यता कोण नाही आहे ते आपल्याला काय करायचं आहे, सांगायचं आहे। तर पहा, खालील पर्यायापैकी कोणती संख्या संभाव्यता असू शकणार नाही, तर त्यासाठी आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत। तर इथे 1.5 हा पर्याय उत्तर दिलेला आहे ए मध्ये, बी मध्ये 2/3 आणि सी मध्ये 15% आणि डी मध्ये 9%। तर याचा आपला अचूक पर्याय उत्तर काय होतं सांगा। अचूक उत्तर होतं आपल्याला ए पर्याय। म्हणजे इथं आपण काय लिहिणार की त्याचं अचूक उत्तर आहे ए ऑप्शन। ठीक आहे, तर मग आपण उत्तरामध्ये काय करणार, हा ए लिहिणार। काय आलं आपलं आन्सर, 1.5। ठीक आहे, हे आपण पर्याय लिहिला। आता पहा, GSTIN मध्ये पहा, GSTIN मध्ये दुसरा प्रश्न, GSTIN मध्ये एकूण डॅश डॅश अंकाक्षरे असतात। आता तुम्हाला माहिती आहे, तर तुम्ही शिकलायत GSTIN कोड किती अंकाचा होता माहिती आहे तुम्हाला, 15 अंकाचा होता। मग इथे पर्यायीमध्ये 15 आहे का ते चेक करायचं आहे। मग पहा, A, B, C आणि D हे 4 पर्याय तुम्हाला दिलेले आहेत। तर मला सांगा, याचा पहिला आन्सर म्हणजे ए पर्याय काय आहे, याचा बरोबर आहे। ठीक आहे, चेक करा आहे का ते बरोबर। ठीक आहे, झालं। मग आता काय करायचं आहे, तिसरा जो आपल्याला उपप्रश्न दिलेला आहे तो आहे डिटर्मिनंटचा। डिटर्मिनंटचा म्हणजेच काय, निश्चयकाची काय करायची, आपल्याला किंमत काढायची आहे। सर्वांनी निश्चयकाची किंमत काढलेली आहे, तुम्हाला माहिती आहे फॉर्म्युला। तुम्ही काय करणार, मग आता या निश्चयकाला सोडवायचं आहे। तर तुम्हाला काय करता येईल, सरळ सरळ तुम्ही काय करणार, डिटर्मिनंट घेणार 2, 3 आणि 4, 5। तर यांचा काय करायचं आहे, तिरपा गुणाकार करायचा आहे। ठीक आहे, मग काय करशाल, 5 दोन्ही 10। ठीक आहे, पहा, 5 दोन्ही 10 आणि 4 त्रिकम 12। ठीक आहे, दोघांचा पहा, पहिल्या दोघांचा गुणाकार झाल्यानंतर वजाचा साईन राहील, परत 4 त्रिकम 12 झालंय। तर आता पहा, इथे 10 जो आहे तो लहान संख्या आहे अधिक मधली आणि -12 ही मोठी संख्या झाली वजा मधली। तर -12 मधून आपण काय करत आहोत, 10 काढत आहोत। तर आपलं उत्तर काय मिळेल आपल्याला, -2। म्हणजे निश्चयकाची किंमत किती मिळायला लागली आपल्याला, -2। तर या पर्यायामध्ये -2 ऑप्शन आहे का, पहा, तर डी पर्याय हा -2चा आहे। तर याचं उत्तर काय असेल आपलं, डी बरोबर असेल। तर आपण काय करणार, इथं पर्याय क्रमांक डी हे आपण याचं उत्तर लिहिणार। ठीक आहे, तर पहा, यानंतरचा यामधला शेवटचा उपप्रश्न आपण बघूयात। लक्ष द्या, पहिल्या प्रश्नामधला आपला चौथा बहुपर्यायी प्रश्न चालू होता। तर प्रश्न काय म्हणत होता, जर n ऑफ a बरोबर 2 आहे, p ऑफ a बरोबर 1/5 आहे, तर n ऑफ s म्हणजे नमुना अवकाश आपल्याला काढायचा होता आणि याचे बहुपर्यायी 4 प्रश्न आपल्याला दिलेले आहेत, पर्याय दिलेले आहेत। ठीक आहे, आपल्याला माहिती आहे प्रॉबॅबिलिटीचा म्हणजे संभाव्यता काढायचा फॉर्म्युला काय होता, p ऑफ a बरोबर n ऑफ a दिलेला आहे आणि छेद n ऑफ s दिलं आहे। ठीक आहे, आपण काय करणार, मग आता p ऑफ a आपल्याला दिलेली किंमत आहे 1/5, ते 1/5 इथं ठेवली। n ऑफ a पण दिलेला आहे, किती दिलेला आहे, 2 दिला आहे। n ऑफ s काय करायचं आहे, काढायचं आहे। ठीक आहे, तर ही व्हॅल्यू इकडे नेणार म्हणजे काय होईल, आता n ऑफ s त्रिपासोबत जर गुणाकार केला तर n ऑफ s × 1 n ऑफ s होईल आणि 5 गुणिला 2 केलाय बरोबर त्रिपा गुणाकारामध्ये। तर n ऑफ s ची किंमत तुम्हाला किती मिळायला लागली, 10 मिळायला लागली। तर याच्यामध्ये पर्याय 10 आहे का ते चेक करायचं आहे। तर इथं पर्याय आपल्याला 10 मिळाला, तर n ऑफ s ची किंमत किती व्हायला लागली, 10 यायला लागली। तर याचा पर्याय उत्तर काय आहे, मग सी पर्याय बरोबर आहे। तर याचा पर्याय आहे सी म्हणजे 10। तर पहा, अशा प्रकारे आपला प्रश्न क्रमांक पहिल्या मधला ए हा प्रश्न जो की उपप्रश्न होता बरोबर, हा आपण सोडवला। ठीक आहे, याच्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 1 मधलाच दुसरा प्रश्न बघूया। ठीक आहे, बी वाला। ठीक आहे, बी काय म्हणतोय प्रश्न, खालील उपप्रश्न सोडवा। तर या प्रश्नाला 4 गुण दिलेले आहेत, तर 4 प्रश्न आपल्याला काय करायचे आहेत, सोडवायचे आहेत। ठीक आहे,
तर इथं आता तुम्हाला हा एका मार्काला प्रश्न दिलेला आहे आणि तो प्रश्न काय म्हणतोय ते आपण व्यवस्थितरित्या समजून घेऊयात आणि सॉल्व्ह करूयात, ठीक आहे। तर इथं पहा एका मार्काचा जो प्रश्न दिलेला आहे तो काय म्हणतोय की 2x वर्ग वजा 5x अधिक 7 बरोबर 0 यावरून तुम्हाला a आणि b ची काय करायची आहे किंमत काढायची आहे। म्हणजे तुम्हाला माहिती आहे तुम्ही सामान्य रूपाची तुलना केली होती, बरोबर, सामान्य रूपासोबत तुम्ही त्या समीकरणाची तुलना केली होती आणि a b c च्या किमती काढल्या होत्या, तशाच तुम्हाला इथल्या या इक्वेशनला म्हणजे त्या समीकरणाला सोडवायचं आहे आणि a b च्या किमती काढायच्या आहेत, ठीक आहे। तर कोणतं समीकरण दिलेलं आहे ते पाहूयात। 2x वर्ग वजा 5x अधिक 7 बरोबर 0। आता या समीकरणाची तुलना लक्षात घ्या। आता हे वाक्य लिहायचं आहे कारण आपल्याला एका मार्काला प्रश्न विचारलाय, तर आपण हे व्यवस्थित लिहूयात। या समीकरणाची तुलना, ठीक आहे, या समीकरणाची तुलना कोणासोबत करणार आहोत आपण? सामान्य रूपासोबत। म्हणजे सामान्य रूप कोणतं आहे मग? ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 c करू, ठीक आहे। मग आता ह्याच्यासोबत करत असताना आपण तुलना करायलो ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 सोबत, तर यामध्ये आपल्याला माहिती होईल की a बरोबर किती मग 2 आणि b बरोबर किती मग व्हायला लागलाय वजा 5 आणि c बरोबर किती मिळायला लागलाय 7 मिळायला लागला, ठीक आहे। अशा प्रकारे आपण काय केलंय, पहिला प्रश्न सॉल्व्ह केलाय, ठीक आहे। तर आता दुसरा प्रश्न काय म्हणायला लागलाय ते पाहून घ्या। आता तुम्हाला दुसरा प्रश्न आहे तो पण एकच मार्काला आहे आणि यामध्ये पण काय म्हणलाय त्याला प्रश्न पहा की 2 नाणी एकाच वेळी फेकली असता नमुना अवकाश लिहा। तुम्ही संभाव्यता शिकलेली आहे, तर तुम्ही काय केला होता, एक कॉइन जर 2 वेळा टॉस केला तर तुम्हाला काय मिळत होतं त्याच्यामध्ये? आता माहिती आहे तुम्ही जर एक कॉइन एका वेळा टॉस केला तर तुम्हाला एक तर तो हेड होईल किंवा टेल होईल, पण जर एकच कॉइन आपण 2 वेळा टॉस केला तर तुम्हाला कसा होत होता? एक तर त्याची संभाव्यता काय होती, 2 वेळा हेडच येईल, एक तर काय होईल, एक वेळा हे हेड येईल आणि एक वेळा काय येईल, टेल येईल, किंवा एक वेळा टेल येईल किंवा एक वेळा हेड येईल, किंवा अशी संभाव्यता होती की दोन्ही वेळा तो काय येऊ शकतो, टेल, म्हणजे छापा आणि काटा, ठीक आहे। हे आपल्याला माहिती आहे। मग आपण नमुना अवकाश सांगायलोय, मग आपण काय वाक्य लिहिणार की नमुना अवकाश, ठीक आहे। नमुना अवकाश म्हणजे आपण n(s) काढत आहोत त्याचा, मग n(s) बरोबर मग लिहा। आता 2 वेळा जर आपण नाणी फेकली तर काय होईल, तर दोन्ही वेळा काय व्हायला लागला h किंवा एकदा h एकदा t किंवा एकदा t किंवा एकदा h, ठीक आहे, आपल्याला माहित होईल, किंवा दोन्ही वेळा टेल टेल, ठीक आहे। हे तुम्हाला माहिती आहे, या प्रकारे आपण असं सांगितलं होता, ठीक आहे। मग आता तिसरा प्रश्न काय म्हणायला लागलाय ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया। तिसऱ्या प्रश्नामध्ये काय सांगितलं त्यानं, हे दोन्ही प्रश्न आपले सॉल्व्ह झाले, व्यवस्थितरित्या बघून घ्या, ठीक आहे। आणि जर यांच्यामध्ये जर तुम्हाला ह्या उत्तरं लक्षात येत नसतील तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये मी तुम्हाला या प्रश्नाची जे की आपण जे प्रश्न लिहित आहोत किंवा संभाव्य उत्तरपत्रिका लिहित आहोत त्याची PDF फाईल तुम्हाला डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये मिळून जाईल, डिस्क्रिप्शनच्या व्हिडिओमध्ये, ठीक आहे। मग पहा, खालील वर्ग समीकरणे सोडवा हा आपला प्रश्न दिलेला आहे आणि x² अधिक 8x + 15 बरोबर 0। तर याला आपण काय करूया, अवयवच्या पद्धतीने या समीकरणाला सोडून घेऊयात, म्हणजे याचे अवयव काढूयात, ठीक आहे। मग पहा आता काय दिलेलं आहे, x² अधिक 8x अधिक 15, तर काय म्हणलंय पहा, x² अधिक 8x अधिक 15 बरोबर 0। तर मी काय केलं, पहिल्या आणि शेवटच्याचा गुणाकार करून मला काय करायचे असते, मधला अंक मिळवायचा असते। मग काय करेल पहा, 1 × 15, 1 × 15 काय झाला, 15 झाला। 15चे असे 2 भाग पाडा की त्याचं उत्तर काय आलं पाहिजे, 8। मग काय होईल सांगा बरं, 5 त्रिक 15, हे व्हायले 8 बेरीज व्हायली, प्लस पाहिजे होतं। मग इथं व्हेरिएबल कोण दिलाय, x, मग इथं व्हेरिएबल आपण लिहिलं x म्हणजे चल, ठीक आहे। मग या दोघांना लिहून घ्या, x² अधिक 5x अधिक 3x अधिक या दोघांचे, हे दोघं जण या 8x ठिकाणी लिहिले, आता कोण आहे फक्त 15 बरोबर 0। मग यांचे भाग पाडा, मग काय करू आपण, x, हे 2 2चे भाग पाडले। मग आता काय केले मी, पहा याच्यातला x कॉमन काढला तर x अधिक 5, x कॉमन काढल्यानंतर मधात उरलं काय, x अधिक 5 उरलंय, परत पहा इथे 3 बाहेर काढला तर मधात काय उरले, परत पहा x अधिक 5 बरोबर 0, हे उरलं आपल्याला। तर याचं उत्तर शेवटच्या याच्यात कसं होईल ते पाहून घ्या, इथे लिहितोय। मग पहा, एक व्हॅल्यू आपल्याला मिळाली x अधिक 5 आणि एक व्हॅल्यू काय व्हायला लागली, x अधिक 3 बरोबर 0, ठीक आहे, व्यवस्थित पाहून घ्या। आता हा 0 याला लावून टाका, x अधिक 5 बरोबर 0, कॉमा x अधिक 3 बरोबर 0। मग आपल्याला x ची व्हॅल्यू काय व्हायला लागली, वजा 5 यायला लागली, ठीक आहे, आणि एक x ची व्हॅल्यू काय यायला लागली, वजा 3 यायला लागली। ह्या आपण किमती काढलेल्या आहेत, ठीक आहे। ह्या प्रकारे आपण याला काय केलंय, सोडवलं,
बरोबर. याच्या तुम्हाला नॉर्मली उत्तर माहिती आहे, इथं तुम्ही हे पाहिलेलं आहे, प्रॅक्टिस पण केलेली आहे. जर यामध्ये तुम्हाला उत्तरं लक्षात येत नसतील तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये मी उत्तरपत्रिकेची PDF फाईल बनवून टाकलेली आहे, त्यांनी पाहून घ्या. आणि जो कोणी आपल्या चॅनलला जर नवीन आलेला असेल, तो व्हिडिओ बघत असेल, त्यांनी आपल्या व्हिडिओला आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना पण हा व्हिडिओ शेअर करत चला. ठीक आहे. तर पहा, यानंतरचा शेवटचा क्वेश्चन जो की चौथा क्वेश्चन आहे, तो काय म्हणतोय पहा. m³ वजा 5mचा वर्ग म्हणजे mचा घन वजा 5mचा वर्ग अधिक 4 बरोबर 0 हे वर्ग समीकरण आहे किंवा नाही, त्याचे सकारण सांगा. आता तुम्हाला माहिती आहे सामान्य रूपामध्ये सर्वात मोठा घातांक इथे पाहिजे, सामान्य रूप लिहिलेला आहे, सर्वात मोठा घातांक किती आहे, 2 आहे, तेव्हा त्याला आपण वर्ग समीकरण म्हणू शकतो. पण इथं तुम्हाला लिहिलेलं जे समीकरण दिलेलं आहे m³ मायनस 5mचा वर्ग अधिक 4 बरोबर 0, मग याच्यामध्ये तुम्हाला लक्षात यायला आहे की हा m³ आहे, म्हणजे या समीकरणामध्ये सर्वात मोठा घातांक 3 दिला, म्हणून हे वर्ग समीकरण आहे का, तर नाही. तर हे वर्ग समीकरण नाही आहे. मग आपण याला सांगले की हे वर्ग समीकरण नाही, कारण की याचा घातांक 3 आहे, म्हणून हा वर्ग समीकरण होत नाही आहे. ठीक आहे. मग लिहा, याच्यात काय वाक्य लिहाल, या वर्ग समीकरणात ठीक आहे, या वर्ग समीकरणात लिहिले, या वर्ग समीकरणात चलाचा सर्वात मोठा घातांक किती आहे, चलाचा सर्वात मोठा घातांक 3 आहे, घातांक 3 आहे, म्हणून हे वर्ग समीकरण नाही, वर्ग समीकरण नाही. आणि याच्यात काय लिहावं लागते, आपल्याला काय पाहिजे, ते घातांक किती पाहिजे, ते आपल्याला 2 पाहिजे, ते म्हणजे आपल्याला चलाचा घातांक किती पाहिजे, सर्वात मोठा 2 पाहिजे, ते तेव्हाच आपण त्याला सांगू शकतो की ते वर्ग समीकरण आहे. कारण की याचा किती घातांक दिलेला आहे, 3 दिलेला आहे. कारण ते आपल्याला काय सांगायचं होतं, कारण सांगायचं होतं का नाही, कारण याचा सर्वात मोठा घातांक 3 आहे आणि हे वर्ग समीकरण आहे की नाही ते सांगायचं होतं, तर ते वर्ग समीकरण नाही. तर या प्रकारे आपण काय केलेले आहे, तर प्रश्न क्रमांक 1 मधील B हा जो सब क्वेश्चन आहे त्यामधले मी 4ही उपप्रश्न काय केलेले आहेत, सोडवलेले आहेत. यानंतर आपण प्रश्न क्रमांक 2 बघूया. ठीक आहे. दुसऱ्यामधील पहा सब क्वेश्चन ए. तर ए मध्ये आपल्याला काय म्हणायला लागलाय ते पाहूयात प्रश्न, की खालीलपैकी कोणत्याही 2 कृती पूर्ण करून लिहा. तर आपल्याला काय करायची आहे, कोणत्याही 2 कृती लिहायच्या आहेत. तर पहिली आपल्याला कृती दिलेली आहे ती काय आहे पहा, 4 मार्काला दिलेली आहे. आपल्याला काय करायचे आहे, 2 लिहायचे आहे कोणत्याही. ठीक आहे. तर पहिली कृती काय म्हणाली पहा, एका अंकगणिती श्रेणीचे पहिले पद 6 व सामान्य फरक 3 आहे, तर या 27 काढा. म्हणजे आपल्याला 27व पद काय करायचं आहे, काढायचं आहे. आणि तुम्हाला इथं अशी कृती दिलेली आहे, तर ती कृती तुम्ही व्यवस्थितरित्या काय करायची आहे, लिहायची आहे. 2 मार्काचा प्रश्न आहे, खूप वेळा आलेला आहे आणि आपल्याही संभाव्य प्रश्नपत्रिकामध्ये आपण घेतलाय. ठीक आहे. तर मग आपल्याला काय म्हणलं त्याने पहा, पहिले पद म्हणजे पहिल्या सुरुवातीचं पद काय दिलेलं आहे, ए, म्हणजे त्याला आपण पहिले पद म्हणलं, तर 3 दिले, या 27वे पद आपल्याला काढायचं आहे. तर आपल्याला माहिती आहे SN चा फॉर्म्युला काय आहे, माहिती आहे तुम्हाला की SN बरोबर n/2 बरोबर. पहा, आठवत असेल तर पहा, असा फॉर्म्युला लिहिलता आपण, SN बरोबर 2a अधिक n वजा 1 इंटू d, हा आपला सूत्र होता. बरोबर. तर ते सूत्र आहे SN बरोबर n/2 2a, या ब्रॅकेटमध्ये काय यायला पाहिजे मग, 2a अधिक n वजा 1 इंटू d लिहिलंय. तर हे कशावरून सांगायलो आपण, सूत्र आहे. तर हे सूत्र लिहिलं इथं मी. मग पुढे काय सांगायचं आहे पहा, आता खाली परत यांच्या ठिकाणी काय करायचं आहे, आपल्याला 27 काढायचं आहे. म्हणून मी काय केलं, यांच्या ठिकाणी 27 लिहिलंय, S 27. आता यांच्या ठिकाणी 27/2. आता इथं 12 कसं लिहिलं, तर ते इथे पहा, लक्षात येत नसेल तर काय करायचं, यांच्या ठिकाणी 27 ठेवा, परत 27/2 ठेवला. ठीक आहे. आता इथे पहा ब्रॅकेटमध्येच 2 गुणिला एच्या ठिकाणी किती किंमत दिली त्यानं, 3 दिलेली आहे. ठीक आहे. आपण काय केलेली आहे, 3 ठेवलेली आहे. ठीक आहे, ठेवली आपण. मग पुढे काय करशाल, अधिक पुढे काय केलंय पहा, एक मिनिट, काहीतरी चुकलेलं आहे, पहिले पद 3 नाही आहे इथे, लक्षात घ्या. पहिलं पद इथे 6 आहे, तर इथं थोडंसं मिस्टेकली झालेली आहे, तर आपण इथं बरोबर करून घेऊयात. पहिलं पद 6 आहे, तर पहिलं पद 6 लिहून घेतलं. ठीक आहे. 6 अधिक, आता पहा 27, यांची किंमत 27 आहे, तर 27 वजा 1 आणि आपल्याला d. आता फरक सांगायचा आहे, तर फरक किती दिलेला आहे त्यानं, 3 दिलेला आहे. तर आपण इथं काय लिहिणार, फरकामध्ये 3 लिहिणार. ठीक आहे, लिहिलेला आहे फरक 3. मग सांगा sin 2 12, खालच्या ओळीत पहा तसंच, या 27 जशाला तसा, 27/2 जशाला तसा, बेसकम 12, 12 जशाला तसा लिहिलाय. अधिक 27 वजा 1, 27 वजा 1 लिहिला. फक्त इथं बॉक्स दिलेला आहे, तो फरक आहे. d ची किंमत किती आहे मग आपली, 3 आहे, 3 लिहिली. मग आता याला सॉल्व करा, 27/2 जशाला तसा, 12 असा पहा, 12 आहे ऑलरेडी, लक्षात येत नसेल तर एक स्टेप वाढवू आपण, 27/2
परत पहा 12 अधिक, आता इथं काय 27 वजा 1, 27 मधून 1 काढला तर किती झाले 26 राहिले आणि गुणीला किती आहे 3, मग हा 3 लिहिला आपण, ठीक आहे झाला. आता मला सांगा आता इथं काय व्हायला लागलं पहा, आता असंच लिहितोय खाली, हे 12 जशाला तसे अधिक 26 त्रिकम किती व्हायला लागले 72 व्हायला लागले, ठीक आहे आपण 72 लिहिले. मग आता काय केलंय पहा 72 झाले. आता परत काय करायचं, याला 27/2 गुणीला या दोघांची बेरीज करायची 72 आणि 12ची. पहा 70 आणि 10 80, 80 झाल्यानंतर 82 आणि हे 84, काहीतरी चुकलंय आपलं थोडंसं, 1 मिनिट, 72 नाही 26 त्रिक 78 व्हायले, सॉरी इथे मिस्टेक झाली माझी, 26 त्रिक किती व्हायला लागले 78, 78 अधिक 12 किती व्हायला लागले मग 90. पहा 70 आणि 10 80, 80 हे 8 आणि 2 किती झाले मग 90 झाले, ठीक आहे 90 झाले. मग आपण काय केलं 27ला जशाला तसं ठेवलंय, हा 2 गुणाकारातला याच्या भागाकारामध्ये नेला, तर ते कसं झालं पहा 27/2, ठीक आहे, सॉरी 27 घ्या इथेच, भागीला 2 तिकडे न्या, म्हणजे हा इथला याच्या खाली गेला तर काय व्हायला मग 90/2 व्हायला लागले. जसं की मग पहा 27 जशाला तसं 90ला जर 2 भागलं तर किती व्हायला लागले 45 व्हायला लागले. तर मग 27 आणि 45चा गुणाकार करून घ्या. 27 आणि 45चा जर गुणाकार केलाय तर तुम्हाला या दोघांची व्हॅल्यू मिळेल. लक्षात घ्या 27 आणि 45चा गुणाकार करून घ्या, किती व्हायला लागली व्हॅल्यू पहा बरं, 1 मिनिट, 12-15 झाली, ठीक आहे. काय आली उत्तर 12-15 आली, ठीक आहे. डायरेक्टली लिहिलं आहे मी, तुम्ही व्यवस्थित काढून घ्या. आन्सर बरोबर आहे आपलं, काय आलं आहे 12-15, म्हणजे यस 27वे पद किती आलं आहे 12-15 आलं. तुम्हाला काहीही नाही आहे, जे रिकामे बॉक्स दिलेले असेल ते व्यवस्थितरित्या भरून घ्यायचे, त्याच्यामध्ये किमती टाकायच्या आणि क्वेश्चनला सोडून घ्यायचं, ठीक आहे. व्यवस्थितरित्या बघून घ्या. जर हे कोणाला लक्षात येत नसेल ते डिस्क्रिप्शनच्या व्हिडिओच्या लिंकमध्ये पाहून घ्या तुम्ही, तुम्हाला याची उत्तरपत्रिका मिळून जाईल, ठीक आहे. तर याच्यामध्ये सरळ आपण फॉर्म्युला लिहिला, याची किंमत टाकली आणि फरक टाकला आणि त्याला सॉल्व केले, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, प्रश्न क्रमांक 2A मधला सब क्वेश्चन 1 बघितला. यानंतर आपण दुसरी कृती बघूया, ठीक आहे. द्या आपला दुसरा ए मधील सब क्वेश्चन दुसरा म्हणजे कृती दुसरी चालू होती. तर पहा प्रश्न काय म्हणायला लागला दुसरा, तर योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून आपल्याला काय दिलेलं आहे, एक संभाव्यता दिलेली आहे, काढलेली आहे, सांगितलेली आहे की योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला तर पुढील घटनेची संभाव्यता काढा, तो पत्ता लाल असणे. आता सर्वांनी तर पत्ते खेळलेले आहे, सगळ्याला माहिती आहे बरोबर. तर आपल्यापाशी कॅट आहे, आपण कॅटमध्ये आपल्याला माहिती असते की 52 पत्ते असते, ठीक आहे. मग सर्वात पहिले काय दिली कृती आपल्याला सांगितली, उत्तरे दिलेले आहे, फक्त आपल्याला रिकाम्या जागा पूर्ण भरून घ्यायची आहे, कृती पूर्ण करायची आहे. तर यस म्हणजे कोण असतो, आपला नमुना अवकाश आहे, हे पण माहिती आहे. 52 पत्ते आहे तर नमुना अवकाश 12च असतील, म्हणून एन ऑफ एस किती आला 12, ठीक आहे बरोबर आहे. तर तुम्हाला घटना ए काय सांगली आहे की काढलेला पत्ता लाल असणे. आता तुम्हाला माहिती आहे की हे 12 पत्ते आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला घटना दिलेली आहे, घटना ए म्हणते की काढलेला पत्ता कोणता पाहिजे, लाल असणे, हे आपल्याला बंधनकारक सांगितलेले आहेत. तर आपल्याला एकूण लाल पत्ते किती असते तर ते माहिती पाहिजे. तर आता एकूण लाल पत्ते किती आहेत आता ते सांगायचं आहे. म्हणजे आता एकूण लाल पत्त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की 2 प्रकारचे पत्ते असतात, एक बदामच्या आणि एक चौकटीच्या, ठीक आहे. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये हे पूर्ण हे शिकवलं होतं, आठवत असेल तर पहा, तुम्हाला डिटेलमध्ये शिकवलं होतं आपण हा युनिट. तर तुम्हाला माहिती आहे की 13 हे चौकटीचे असतात पत्ते आणि 13 हे बदामीचे असतात, ठीक आहे. मग तुम्हाला माहिती आहे आता 13 अधिक 13 किती व्हायला लागले 26, म्हणजे याचे 2 भाग पडायले. 13 लाल कलरचे असतील, 13 काळ्या कलरचे असतात, सॉरी 26 लाल कलरचे असतील आणि 26 काळ्या कलरचे पत्ते असतील. तर या 26 मध्ये पण 2 प्रकार पडायले की चौकटीचे पत्ते आणि 13 बदामीचे पत्ते. तर मला सांगा आता 13 मी म्हणलंय, हे 13 आहे म्हणलं तर इथं पण किती यायला लागले मग उत्तर 13च का, कारण 13 चौकटीचे पत्ते मिळून आणि 13 बदामीचे पत्ते मिळून एकूण किती व्हायला लागले ते 26, हे माहिती आहे आपल्याला. मग आपण काय लिहिलंय की चौकटीचे पत्ते काय आहेत 13 आहेत आणि बदामीचे पत्ते किती आहेत 13 आहेत. या दोघांची बेरीज केली तर एकूण पत्ते किती व्हायला लागले 26. म्हणजे आपण एन ऑफ ए म्हणजे नमुना अवकाश कोणाचा सांगला, एचा सांगला, घटना एचा सांगला, तर एकूण पत्ते किती व्हायला लागले 26. हे काळ्या कलरचे 26 पत्ते असतात आणि लाल कलरचे 26 पत्ते असतात आणि काळ्या कलरचे पण 26 असतात आणि दोघांची बेरीज केली तर किती होतील 52, हे तुम्हाला माहिती आहे. मग आता मला जे हे एन ऑफ ए काढलेलं आहे याचा आता काय करायचं, मला संभाव्यता काढायची आहे, प्रॉबॅबिलिटी काढायची आहे, ठीक आहे. मग प्रॉबॅबिलिटी काढत असताना आता याचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे काय आहे, पी ऑफ ए बरोबर, आता इथं पहा पी ऑफ ए बरोबर इन ब्रॅकेट दिलेलं आहे रिकामा बॉक्स आणि आपण एन ऑफ एस बरोबर हे सूत्र. तर तुम्हाला माहिती आहे इथं काय यायला पाहिजे, एन ऑफ ए
एन ऑफ ए छेद एन ऑफ एस हे आपलं सूत्र असेल. का असेल? पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए छेद एन ऑफ एस हे आपलं सूत्र आहे. तर एन ऑफ ए च्या संख्या एकूण आपण काढलेल्या आहेत. किती काढलेल्या आहेत? 26. ठीक आहे, झालं. आणि एन ऑफ एस म्हणजे एकूण पत्त्याची संख्या किती आहे? 52. ठीक आहे, मग आपण इथं 52 लिहिले. ठीक आहे, हे तुम्हाला माहिती आहे. आता 26 आणि 52 हे एकमेकांना भाग जाते सरळ सरळ. तर आपण काय म्हणू शकतो की 26 एक 26, 26 दोन्ही 52. तर आपलं उत्तर काय व्हायला लागले? मग पहा 1/2 म्हणजे पी ऑफ ए म्हणजे प्रॉबॅबिलिटी ऑफ ए हे काय मिळायला लागलं? आपला 1/2 एवढं आपलं उत्तर काय व्हायला लागलं? मिळायला लागलं. जर इथं कोणाला अडचण असेल तर परत एक वेळ समजून सांगतो, लक्षात घ्या. तुम्हाला काय दिलेलं आहे? एक कॅट दिलेला आहे. या कॅटमध्ये किती आहेत? 52 पत्ते आहेत. 52 पत्त्याचे 2 भाग पडतात, एक लाल कलरचे पत्ते आणि एका काळ्या कलरचे पत्ते. तर लालमध्ये परत 2 भाग पडतात. कसे? याच्यामध्ये चौकटीचे 13 पत्ते असतात आणि बदामी शेपचे पण 13 पत्ते असतात. याच्यामध्ये पण सेम तसंच असेल, म्हणजे एक कसं फुलासारखं असते त्या प्रकारचं आणि एक बदामच्या शेपमध्ये. ठीक आहे, या प्रकारचे असे 13 यांचे काय व्हायला लागले? भाग पडायला लागले. मग 13 अधिक 13 किती व्हायला लागले? या दोघांची बेरीज करा, हे झाले 26 पत्ते. मग या दोघांची बेरीज करा, हे झाली 26 पत्ते. आणि या दोघांची बेरीज करा, तर हे झाले एकूण 52 पत्ते. हे तुम्ही शिकलेले आहात. म्हणजे त्याच याच्यावरून आपण सांगू शकलो की एकूण लाल पत्ते किती होते? एकूण लाल पत्ते माहीत आहेत. पहा, हे लाल पत्त्यामध्ये काय चौकटीचे 13 पत्ते आहेत आणि बदाम शेपचे 13 पत्ते आहेत. बदामचे दिले, चौकटचे किती असतील? मग 13. 13 अधिक 13 किती झाले? 26. मग त्याची संभाव्यता काढा, म्हणजे प्रॉबॅबिलिटी पी ऑफ ए बरोबर काय? एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. मग एन ऑफ ए तर तुम्ही काढलेला आहे 26 आणि एन ऑफ एस पण तुम्हाला माहिती आहे 52. मग 26 किंमत ठेवली, 52 ठेवली, दोघांनाही भाग चालला. सरळ सरळ उत्तर आहे. पाहून घ्या व्यवस्थितरित्या आणि याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. यानंतर आपण प्रश्न क्रमांक यामधलीच कृती तिसरी बघूया, जे की आरमध्ये आहे. तुम्हाला 2 लिहायचे होते पण मी 3ही शिकवत आहे. तुम्ही प्रॅक्टिस करून घ्या, कारण हा संभाव्य पेपर आहे. 100% तर गॅरंटी देऊ शकणार नाही, पण आपण 99% सांगू शकतो की यामधले संभाव्य प्रश्नपत्रिकामधले बरेचसे क्वेश्चन आपले पेपरला उतरतील. ठीक आहे, तर पाहूयात तिसरी कृती. ठीक आहे, आपली दुसऱ्या प्रश्नामध्ये सब क्वेश्चन जो ए दिलेला आहे त्यामधला आपला सब क्वेश्चन तिसरा, म्हणजे ह्याच्यातली तिसरी कृती आपण आज बघणार आहोत. तर पहा, तर खालील कृती पूर्ण करा व एक्सची किंमत काढा. हे आपल्याला कृती दिलेली आहे. तर कृतीमध्ये पहा तुम्हाला 2 समीकरणं दिलेली आहेत. मग तुम्ही काय केलंय? पहा, पहिल्याला समीकरण 1 नंबर, दुसऱ्याला समीकरण 2 नंबर असे नाव दिले त्यांनी. ठीक आहे, आणि समीकरण 1 व 2 ची काय करा म्हणे? बेरीज करा म्हणे. ठीक आहे, तर समीकरण 1 कोण आहे ते पहिले पाहून घेऊयात. 5x अधिक 3y बरोबर 9 आणि 2x वजा 3y बरोबर 12. ह्या 2 समीकरणं दिलेली आहेत. 2 समीकरणाची बेरीज करायची आहे. का बेरीज करायची आहे? कारण आपल्याला काय करायचं आहे? एक्सची किंमत काढायची आहे. आता एक्सची किंमत काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? या दोघांची बेरीज करावं लागेल, जेणेकरून काय होईल? हा +3y आणि -3y काय होईल? कटेल. तेव्हा तुम्हाला एक्सची काहीतरी किंमत मिळेल. हे तुम्हाला माहिती आहे. जेव्हा तुम्हाला एक्सची किंमत काढायची असेल तेव्हा तुम्ही y समीकरणाला 0 बनवता किंवा y ची काढायची असेल तर एक्सला 0 बनवता. तर त्याच आपल्याला माहिती आहे, त्या गोष्टी तुम्ही शिकलेल्या आहात. तर मग इथं तुम्हाला जे अर्धवट कृती दिलेली आहे ती आपण पूर्ण करूयात. ठीक आहे, पहा काय म्हणे? समीकरण 1 नंबर, समीकरण 2 नंबर आणि समीकरण 1 व 2 ची काय करा म्हणे? बेरीज करा म्हणे. ठीक आहे, मग आपण 1 व 2 ला बेरीजमध्ये लिहिले. तर 5x अधिक 2x किती झाला? 7x झाला. मग आता पहा, अधिक 3y आणि वजा 3y, तर हे दोघं अधिक वजा काय झाला? कटला. मग पहा, 9 अधिक 12, 12 अधिक 9 घ्या किंवा 9 अधिक 12 करा. ठीक आहे, 10 आणि हे 9, 19 आणि 2 21. तर इथं किती व्हायला लागली बेरीज? 21 व्हायला लागली. तुम्हाला माहीत झालं की 21 आहे आणि हे तर 0 झालेलं आहे, याला लिहायची गरज नाही. मग तुम्ही मला सांगू शकता तुम्ही की तुमच्यापाशी उत्तर काय आलं आहे? 7x बरोबर 21 आलं. तर तुम्हाला एक्सची किंमत काढायची आहे. तर एक्सला इथे एकटंच ठेवा आणि 21च्या खाली आता पहा, हा 7 गुणाकारातला 21च्या भागाकारात जाईल. ठीक आहे, मग आता भाग द्या. 7 1 7, 7 3 21. तर आपल्याला एक्सची किंमत आपल्याला मिळाली. एक्सची किंमत किती मिळाली? 3 मिळाली. तर अशा प्रकारे तिसरी पण आपली कृती काय झाली? पूर्ण झालेली आहे. एक्सची किंमत आपल्याला 3 मिळाली. ठीक आहे, यानंतर आपण प्रश्न क्रमांक बी म्हणजे क्वेश्चन दुसऱ्यामधला बी हा क्वेश्चन बघणार आहोत. ठीक आहे, तर पाहूयात. याचा व्यवस्थितरित्या स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा डिस्क्रिप्शनमधून याची PDF फाईल डाउनलोड करून घ्या. ठीक आहे, मधील बी हा क्वेश्चन चालू आहे. तर त्यामध्ये बी काय म्हणतोय प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा हा आपला प्रश्न आहे बी, आणि त्यामध्ये आपल्याला 8 गुण दिलेले आहेत. म्हणजे आपल्याला कोणतेही 4 प्रश्न सोडवायचे आहेत 8 मार्कासाठी. ठीक आहे, तर त्यामधील पहिला प्रश्न काय म्हणतोय पहा, खालील अंकगणिती श्रेणीचे 24वे पद काढा. आपल्याला काय काढायचं आहे? 24वं पद काढायचं आहे. आणि त्यासाठी अंक काय दिले पहा, 12 16 20 24 या संख्यांच्या मदतीने आपण काय करणार? आता 24वं पद काढणार. तर तुम्हाला हे सर्व अंक दिल्यानंतर तुम्ही काय करशाल? याच्यामधलं पहिलं पद घेशाल आणि बाकीच्यांना प्रत्येकांना अंकाला देशाल. जसं की पहा कसं, आता पहिले
पद. पहिले पद काय दिलेलं आहे तुम्हाला माहिती आहे. पहिल्या पदासाठी आपण काय केलं आहे, T1 बरोबर A म्हणजे कोण आहे 12, दुसरं कोण T2 कोण आहे 16, T3 कोण आहे 20. हे तुम्ही शिकलात. मग आता याच्यावरून काय करत होते, फरक काढत होत्या सगळ्या संख्यामध्ये. तर मला सांगा आता फरक कसा होईल. मग D बरोबर काय होत असते, T2 मायनस T1 आणि T3 मायनस T2. मी एवढ्या संख्या लिहिल्या, त्यांचे पद लिहिले म्हणून तिथपर्यंत संख्या घेतलेली लिहून. ठीक आहे. मग आता मला सांगा T2 किती आहे आपला 16 आणि T1 किती आहे 12. तर या दोघांमधला फरक कितीचा यायला, 4चा यायला लागला. मग आता T3 मध्ये किती आहे 20 आणि T2 मध्ये किती आहे 16. तर यांचा पण फरक किती यायला लागला 4चा. तर आपल्याला मेन फरक जो D आहे तो किती मिळायला लागला आहे, 4 मिळायला लागला आहे. आणि T1 किती मिळायला लागला आहे, जो A आहे तो किती आहे आपला 12. तर या दोघांच्या मदतीनं आपण आता काय करणार, 24वे पद काढणार. तर त्याच्यासाठी सूत्र तुम्हाला दिलेलं आहे. कोणत्या सूत्राचा उपयोग करायचा, Tn बरोबर A प्लस n मायनस 1 इंटू D सूत्रानुसार. या सूत्रानुसार मला सांगा आता हे सूत्र तुम्हाला सर्वांना पाठ झालेलं आहे. तर Tn बरोबर A प्लस n मायनस 1 इंटू D. तर n म्हणजे काय, आपलं n म्हणजेच कोण, कितवं पद काढायचं आहे, 24वं पद काढायचं आहे. तर T यांच्या ठिकाणी काय ठेवा, 24 ठेवा. A म्हणजे तुम्हाला किंमत मिळालेलीच आहे ऑलरेडी 12 अधिक कितवं पद काढत आहोत आपण 24वं. तर n किती आहे आता आपला 24. तर 24 वजा 1 गुणिला डिफरन्स म्हणजे आपला फरक किती आला आहे 4चा आला आहे. तर इथे 4 ठेवून द्या. ठीक आहे. मग आता मला सांगा 12 अधिक 24 मधून 1 गेला किती उरला आहे 23 आणि गुणिला 4. तर मला सांगा 12 अधिक 23 चोक किती व्हायला लागले 92. ठीक आहे, हे झालं 92. मग मला सांगा 92 अधिक 12 किती व्हायला लागले 104. तर आपल्याला T24 चं पद किती मिळाले 104. म्हणजे 24वं पद किती आहे आपल्याला 104 मिळालेलं आहे. मग आपण लिहिणार की अंकगणिती श्रेणीचे 24वे पद हे काय आहे 104 आहे. तर अशा प्रकारे आपला हा पहिला सब क्वेश्चन पूर्ण झाला. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा डिस्क्रिप्शनमधून ही PDF फाईल डाउनलोड करून घ्या. ठीक आहे. यानंतर आपण प्रश्न क्रमांक 2 या B मधला बघणार आहोत. तर ठीक आहे, पहा 2 चालू आहे. तर पहा प्रश्न क्रमांक 2 काय म्हणत होता, पहा 2x वर्ग वजा 5x अधिक 7 बरोबर 0 या वर्ग समीकरणाच्या विवेचकावरून मुळांचे स्वरूप ठरवायचं आहे. आपल्याला काय करायचं आहे, याचा विवेचक काढायचा आणि मुळाचं स्वरूप सांगायचं आहे. मी तुम्हाला तिन्ही मुळाचे स्वरूप शिकवले. डेल्टा बरोबर 0 असेल तर काय होता, डेल्टा ग्रेटर दॅन 0 असेल तर, आणि डेल्टा लेस दॅन 0 असेल तर काय होता. तर आपल्याला एक तर डेल्टा बरोबर 0 आहे का किंवा ग्रेटर आहे का किंवा लेस आहे, यापैकी आपल्याला याचं काय करायचं आहे, मुळाचं स्वरूप ठरवायचं आहे. आणि विवेचकाचा तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे. विवेचक म्हणजेच काय, डेल्टा बरोबर b² वजा 4ac. हा फॉर्म्युला आपल्याला वापरून याचे आपल्याला काय करायचं आहे, याला सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. मग तुम्हाला माहिती आहे पहिलं काय करणार, हे दिलेलं समीकरण काय करणार, सामान्य रूपासोबत तुलना करणार, a b c च्या किमती घेणार. ठीक आहे, हे तुम्हाला माहिती आहे. मग तुम्ही काय करशाल, 2x वर्ग 5x अधिक 7 बरोबर 0 या समीकरणाची तुलना किंवा ची तुलना काय करशाल, ची तुलना कोणासोबत करायला लागलोय सांगा, सामान्य रूपासोबत. सामान्य रूप कोण आहे मग, ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 c करू. हे सामान्य रूपासोबत आपण तुलना करत असताना आपल्याला काय मिळाली, a ची किंमत. a ची किंमत किती आहे मग तुम्हाला माहिती आहे 2. b ची किंमत किती आहे मग -5 आणि c ची किंमत किती मिळाली तुम्हाला 7. आता विवेचकाच्या मदतीने आपल्याला काय करायचं आहे, याला सांगायचं आहे, याचा मुळाचं स्वरूप सांगायचं आहे. तर विवेचकाचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे की डेल्टा बरोबर b² वजा 4ac. आता तुम्हाला सगळ्यांच्या किमती मी काढून दिल्या आहेत, तर त्याच्यात ठेवा. आता b ची किंमत किती आहे मग -5 ब्रॅकेटचा वर्ग वजा 4, a ची किंमत किती दिलेली आहे 2 आणि c ची किंमत किती दिलेली आहे 7. ठीक आहे. वजा 5चा वर्ग किती व्हायला लागला 25. वर्ग असल्यामुळे त्याला साईन लागणार नाही, सरळ सरळ 25 लिहून आपण. ठीक आहे, वजा. ठीक आहे, 4 7 28 28 आणि 7 2 14 14 चौक 56. ठीक आहे, आपण काय केलं इथं आता -56 उत्तर मिळालंय. तर आपण काय करणार आता -56 मधून काय करणार, +25 काढणार. तर आपल्याला उत्तर मिळेल वजामध्ये. कशामध्ये मिळेल, वजामध्ये. तर इथं काय झालं आता -31. तर मग डेल्टापेक्षा आता -31 म्हणजे वजावाला काय झाला, मोठा झाला. म्हणजे इथं 0 वाली साईन काय झाली आता इकडे मोठी झाली. ठीक आहे. मग आपण काय सांगणार, हे मुळे वास्तव व समान. आता इकडे माहित आहे तुम्हाला हे काय होतं, मुळे वास्तव बरोबर असेल तर, वास्तव व समान असेल तर आपण सांगत होतो पुन्हा एक तर मोठं किंवा लहान. म्हणजे मुळे वास्तवही नाही किंवा हे पण नाही आहे, काय म्हणणार तर वास्तव संख्या नाही म्हणणार. मग आता पहा इथं डेल्टा बरोबर -31 आहे म्हणजे हे इकडली संख्या मोठी झाली, मायनस मधली झाली. तर इथं काय लिहिणार मग आपण, सिन्स डेल्टा इज
ग्रेटर दॅन ऑफ 0 म्हणजे 0 आता काय झाला मोठा झाला, म्हणून आपण काय सांगणार, म्हणून वर्ग समीकरणाची मुळे काय आहेत वास्तव नाहीत। ठीक आहे, काय आहे एक मिनिट थोडंसं बोलण्यामध्ये चुकलं आहे आपले, काय सांगणार आपण डेल्टा इज ग्रेटर दॅन 0 म्हणून म्हणून वर्ग समीकरणाची मुळे लिहा, वर्ग समीकरणाची मुळे वास्तव संख्या नाही। आपल्याला एवढंच विचारलं ना, मुळे वास्तव नाहीत। ठीक आहे, वास्तव संख्या नाहीत। ठीक आहे, आपण हे लिहिले झालं। इथपर्यंतचा आपला प्रश्न होता। हा आपला इथं प्रश्न काय झाला कंप्लीट झाला, वास्तव संख्या नाही हे आपल्याला सांगायचं होतं आणि इथेच आपण हा दुसरा प्रश्न पूर्ण कंप्लीट केला। यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तिसरा प्रश्न बघायचा आहे। तर यानंतर आपण तिसरा प्रश्न पाहूया। ठीक आहे, आपला क्वेश्चन दुसरा, त्यामधील बी हा क्वेश्चन चालू होता, त्यामधील सब क्वेश्चन तिसरा आपण बघत होतो। तर ठीक आहे, पहा काय म्हणतोय प्रश्न क्रमांक तिसरा, खालील निश्चयकाची किंमत काढा। आपल्याला काय करायचं आहे, निश्चयकाला ची किंमत काढायची आहे, याला डिटर्मिनंटला सॉल्व करायचं आहे आणि आपण किंमत काढणार आहोत। ठीक आहे, तर पहा काय होईल आता याचं उत्तर। तर काय करा, पहिले निश्चयक बनवा, याला 7/3 5/3 डिटर्मिनंटमध्ये व्हॅल्यू ठेवल्या ह्या। ठीक आहे, 1/2। तर याला सॉल्व करत असताना काय करणार, या दोघांचा तिरपा गुणाकार आणि या दोघांचा, लक्षात घ्या या दोघांचा काय करत आहोत आपण आता, तिरपा गुणाकार करत आहोत। मग सांगा 7/3 गुणिला 1/2 झाला। आता परत या दोघांचा जेव्हा करत आहोत आपण, लक्षात घ्या या दोघांचा मधामध्ये वजाचं साईन, पहा 3/2 आणि 5/3। ठीक आहे, 5/3 गुणिला 3/2। ठीक आहे, लिहिले। मग आता मला सांगा काय व्हायला, 7×1 7 डायरेक्टली गुणाकार करू शकतो, 7×1 7 2×3 6 किंवा 3×2 6 वजा 5×3 15 आणि छेद 3×2 6। आता पहा वजा बाकी आली आणि अपूर्णांकामध्ये होता, दोघांचा छेद सारखा पाहिजे तर आहे 6। मग पहा 7 वजा 15, वजा 15तून 7 गेले, किती राहिले मला सांगा, वजा 15तून 7 गेल्यानंतर किती उरले, वजा 8। ठीक आहे, वजा 8 आणि छेद 6, दोघालाही एकाच अंकाने भाग जाणारा कोण आहे, मग 2 आहे। पहा 8 आणि 6ला 2 भाग जाते, तर 2×4 8 व्हायले आणि 2×3 6, तर उत्तर किती आले आपलं, वजा 4/3। वजा 4/3 हे आपलं फायनल आन्सर याचं मिळालं। एकदम सोप्या पद्धतीत निश्चय एक निघाला, काही अवघड नाही। या प्रश्नाचा थोडासा सराव चांगला ठेवा, लक्षात येईल तुम्हाला लगेच। आणि पहा हा तिसरा प्रश्न पण आपला पूर्ण कंप्लीट झालाय। आता यानंतर यामधला चौथा प्रश्न बघूयात आपण। ठीक आहे, व्यवस्थित स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा PDF फाईल डाउनलोड करून घ्या डिस्क्रिप्शन लिंकमधून। ठीक आहे, किंवा जे कोणी आपल्या चॅनलला नवीन आलेलं असेल त्यांनी पण आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना पण शेअर करा, जेणेकरून त्यांचाही फायदा होत राहील। आणि यापुढे आपण हे पूर्ण प्रश्नपत्रिका जेव्हा आपण याची उत्तरपत्रिका पूर्ण कंप्लीट करेल, त्याच्यानंतर आपण भूमिती भाग 2 मधील पण संभाव्य उत्तरपत्रिका व प्रश्नपत्रिका बघणार आहोत। ठीक आहे, पहा यानंतरचा चौथा प्रश्न आपला चौथा चालू होता। तर पहा प्रश्न क्रमांक 4 काय म्हणतोय ते समजून घेऊयात। तर पहिल्या n समनैसर्गिक संख्यांची बेरीज करा। आपल्याला काय केलेलं आहे, पहिल्या n समनैसर्गिक संख्यांची काय करायची आहे, बेरीज सांगायची आहे। तर पाहूयात याची बेरीज काय येईल ती। ठीक आहे, मग काय लिहिणार पहा, पहिल्या ठीक आहे पहिल्या n समनैसर्गिक संख्या काय आहे तर ते पहा। ठीक आहे, n समनैसर्गिक संख्या काय आहे, आता n समनैसर्गिक सम म्हणल्यानंतर 2 4 6 8 असतात। ठीक आहे, मग लिहा 2 4 6 8 डॅश डॅश, काय लिहिणार मग 2n। ठीक आहे, आपण काय सांगितल्या, पहिल्या n समनैसर्गिक संख्या सांगितल्या, काय सांगितल्या 2 4 6 8 डॅश डॅश 2n। यामधून पहिले पद सांगायचं आहे। ठीक आहे, पहिले पद आणि तिकडले काय करायचं आहे, शेवटचं पद दोन्हीही सांगायचे, कारण पहिलं पद आपण 2 घेतलं, शेवटचं पद 2n घेतले। ठीक आहे, मग याच्यामध्ये लिहा पहिले पद, काय लिहिलं आपण, पहिले पद। ठीक आहे, पहिले पद काय घेणार, T1 न दर्शवणार, तर T1 बरोबर काय आला आता 2 आला। शेवटचे पद सांगा बरं, शेवटचे पद कशाने दर्शवत असतो आपण, Tn न। ठीक आहे, म्हणजे हे काय आहे मग आता 2n आहे। ठीक आहे, दोन्ही पद लिहिले आपण। तर तुम्हाला आता पहिला आणि शेवटच्या पदासाठी एक फॉर्म्युला माहिती आहे, दिलेला आहे, सूत्राचा उपयोग करा। पहिल्या आणि शेवटच्या पदासाठी एक सूत्र होता, जे की काय होता पहा, Sn बरोबर काय होता, n/2, Sn बरोबर n/2 इन ब्रॅकेटमध्ये T1 अधिक Tn, म्हणजे पहिलं पद अधिक शेवटचं पद। म्हणजे मी काय लिहिणार डायरेक्टली पहा, T1 अधिक
Tn ब्रॅकेट क्लोज. याचा अर्थ काय होते, T1 म्हणजे काय, पहिले पद अधिक शेवटचे पद. बरोबर. पहा फॉर्म्युला कसा झाला, Sn बरोबर n/2 ब्रॅकेटमध्ये T1 अधिक Tn हे झाला फॉर्म्युला. म्हणून इथं काय लिहिणार मी, सूत्रानुसार. या सूत्रामध्ये आपण काय करायलो, आता याच्यात किमती ठेवायला लागलोय. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्ही आता किमती ठेवू शकता. तुम्हाला काय दिलेलं आहे ते पहा. काय सांगशाल, n/2. ठीक आहे, पहिलं पद दिलेलं होतं, T1 किती दिलेला आहे, 2 दिलेला आहे. Tn पण दिलेला आहे, किती दिलेला आहे, 2n दिलेला आहे. दोन्हीकडे पहा, 2 अधिक 2n दिलेला आहे. इथे काय n जशाला तसाच आहे, हा n/2 जशाला तसा. तर या ब्रॅकेटमध्ये 2 दोन्हीकडे दिसत आहे, दोन्ही टर्मला आहे, म्हणून आपण 2 काय करूयात, बाहेर कॉमन काढून घेऊयात. ठीक आहे, आणि काय व्हायला मधामध्ये आता 2 कॉमन काढला तर इथं काय आला 1 प्लस इथं काय उरला आपला n. मग आपण पहा, हा गुणाकारातला 2 आणि हा भागाकारातला 2 जर कॅन्सल केला तर इथं उरलं काय, n इन ब्रॅकेट ऑफ 1 प्लस n उरलंय. ठीक आहे, तर याला आपण अशा पद्धतीतही लिहू शकतो. पहा, n इन ब्रॅकेट nला समोर तर n प्लस 1. तर हे आपल्याला काय पदाची बेरीज मिळायला लागली. पहा, पहिल्या n समनैसर्गिक संख्यांची बेरीज काय आहे, n × n+1 या प्रकारे आपल्याला बेरीज त्याची मिळत आहे. ठीक आहे, तर पहा एकदम सिंपल आणि सोपा प्रश्न होता. हा प्रश्न खूप वेळा बोर्डला विचारलेला आहे, तर या प्रश्नाचा सराव तुम्ही थोडासा जास्ती ठेवा. ठीक आहे, पहा हा चौथा प्रश्न पूर्ण झालेला आहे. आपल्याला 4च उपप्रश्न लिहायचे होते, आपण 4 कंप्लीट केले, पण तरी पण आपण यामधला उर्वरित जो ऑरवाला प्रश्न आहे तो पण बघणार आहोत. तर ठीक आहे, यानंतर आपण 5वा प्रश्न बघूयात. ठीक आहे, लक्ष द्या. या दुसऱ्यामधील बी मधला जो 5वा प्रश्न आपला आहे तो हा शेवटचा प्रश्न आहे, कारण आपल्याला 4 प्रश्न लिहायचे होते. यामधला 5वा प्रश्न, यामधील शेवटचा प्रश्न आपण बघणार आहोत. तर पहा काय दिलेलं आहे, खालील एक सामायिक समीकरणे सोडवा. तर समीकरण काय दिलेलं आहे ते पाहूयात. पहिले पहा, डायरेक्टली लिहिले, आपण प्रश्न लिहायचा राहिला आहे. पहा, तर काय दिलेलं आहे समीकरण ते आपण डायरेक्टली उत्तरामध्येच लिहून घेऊयात. पहा, 5x अधिक 4y बरोबर 17 हे एक समीकरण दिले, आणि दुसरं समीकरण आहे 4x अधिक 5y बरोबर 10. हे 2 समीकरणं दिलेले आहेत आपल्याला, आणि एक सामायिकच्या पद्धतीने काय करायचे आहेत, सोडवायचे आहेत. ठीक आहे, तर या दोन्ही समीकरणाला आपण काय करूयात. पहा, पहिल्या समीकरणाला 1 नंबर देऊयात नाव, आणि दुसऱ्या समीकरणाला 2 हे समीकरण नंबर देऊयात. आता तुम्हाला माहिती आहे सर्वांनी काय केलेलं आहे, एक सामायिक पद्धत शिकलेली आहे, आणि या सामायिक पद्धतीवर बरेचसे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह केलेले बी आहात. ठीक आहे, 1.1 मध्ये तुम्ही बघलात सर्व क्वेश्चन. ठीक आहे, मी तुम्हाला हे शिकवलेलं आहे. पहा, जर आपल्याला दोन्ही समीकरणामध्ये जर अंक उलट पलट दिसत असतील, म्हणजे काय, पहा पहिल्या याच्यामधला जो अंक आहे तो दुसऱ्या याच्यामध्ये 2 नंबरला गेलेला आहे, आणि हा जो 4 नंबर म्हणजे 2 नंबरचा अंक आहे तो 1 नंबरला आहे दुसऱ्या समीकरणामध्ये. म्हणजे तेच अंक फक्त जागा चेंज करत असतील, एक्सच्या ठिकाणी म्हणजे जो 4 एक्सच्या ठिकाणी आहे तर दुसऱ्या समीकरणामध्ये तो वायच्या ठिकाणी जाईल, आणि 5 जर एक्सच्या ठिकाणी असेल तर दुसऱ्या समीकरणामध्ये वायच्या ठिकाणी असेल. तेच अंक उलटून पलटून जर लिहिलेले असतील तर अशा वेळेस आपण या समीकरणाला जेव्हा आपण एक सामायिक पद्धतीने सोडत असतो तेव्हा त्याची काय करत असतो, एक वेळ बेरीज करत असतो आणि एक वेळ काय करत असतो, आपण वजाबाकी करत असतो. हे तुम्हाला माहिती आहे. नॉर्मली एक सामायिक समीकरणे कसे सोडवायचे हे तुम्ही शिकलेला आहात, सगळ्यांना आठवते. आपण त्यामध्ये काय करत होतो, दिलेल्या समीकरणामध्ये आपण एका कोणत्याही समीकरणामध्ये जसं की आपल्याला समजा एक तर एक्सची व्हॅल्यू 0 बनवली तर आपल्याला वायची किंमत मिळत होती, किंवा वायची व्हॅल्यू 0 बनवली तर एक्सची किंमत मिळत होती. या प्रकारे आपण किमती काढत होतो. ठीक आहे, मग आता इथे सॉल्व्ह करत असताना तुम्हाला लक्षात आलं की हा 5 आणि 4 रिपीट आलेला आहे, म्हणजे इथे एक्सच्या ठिकाणी 5 आहे तर तिकडे वायच्या ठिकाणी तो 5 आलेला आहे. तेच अंक उलटपलट आलेले आहेत. तर अशा वेळेस आपण काय करत असतो, जर तेच अंक बदलून आदला बदल होत असतील तर त्याची एक वेळा काय करायची, त्या दोन्ही समीकरणाची बेरीज करत असतो, आणि एक वेळा त्याच दोन्ही समीकरणाची काय करत असतो, आपण वजाबाकी करत असतो, आणि नंतर आपण त्यावरून आपण एक्स आणि वायची किंमत काढत असतो. हे तुम्ही शिकलेले आहात. जर कोणाला कळालं नसेल तर हाच मी जो बोललेला पोर्शन आहे थोडा स्लो मध्ये बघा. ठीक आहे, मला काय करायचं आहे, हे दोन्ही समीकरण जे दिसायले त्याची एक वेळ बेरीज करायची आहे आणि एक वेळ वजाबाकी करायची. का करायची आहे, तर हा 5 आणि 4 जो आहे तो इकडे पण आलेला आहे दुसऱ्या समीकरणामध्ये, फक्त जागा चेंज करून. ठीक आहे, म्हणून मी काय करणार, दिलेल्या दोन्ही समीकरणाची पहिले काय करणार, बेरीज करणार. मग मी काय म्हणलंय, पहा समीकरण पूर्ण नाव नाही लिहित आहे, पहा समी डॉट लिहिलंय. पहा समीकरण 1 व 2 ची काय करायलोय, मी पहिले बेरीज करायलोय. ठीक आहे, बेरीज करू. मग आता पुढे काय म्हणणार, पहा जर मी याची बेरीज केली तर मला काय मिळाले. पहा 5x अधिक 4y बरोबर 17 हे पहिलं समीकरण होतं. दुसरं समीकरण आहे 4x अधिक 5y बरोबर 10. या दोन्ही समीकरणाची काय करत आहे, समजा मी बेरीज करत आहोत. 5 आणि 4 काय झालंय, 9x.
ठीक आहे, अधिक 5 आणि 4 इथे पण काय झालं 9y आणि पहा 10 आणि 17 10 आणि 10 20 किती झाले इथे 27. तर इथं पहा 9x 9y आणि 27 इथे सगळीकडे भाग चालला एका अंकाने कोणत्या 9नच चालला. पहा 9 त्रिक 27 होत आहे. मग मी काय करेल पहा 9ने काय करायलो याला मी आता भागायलोय म्हणजे दोन्ही बाजूला काय करणार मी 9ने भागू. ठीक आहे, मग आता मला मी जर दोन्ही बाजूला जर 9 भागलं तर काय व्हायलंय 9 1 9 कटलाय म्हणजे इथं x उरलाय अधिक 9 9 कटलाय. लक्षात येत नसेल तर पहा 9x भागीला 9 अधिक 9y भागीला 9 आणि 27 भागीला 9 दोन्ही बाजूला आपण 9 भागलं तर 9 9 कटला x उरला 9 9 कटला अधिक y उरला आणि 9 1 9 9 त्रिक 27 किती उरले मग इथे 3 उरले. मग आता इथं 2 समीकरणाला नावं दिले होते, हा नवीन समीकरण मिळाला तर याला द्या नवीन समीकरणाला नाव समीकरण नंबर 3. ठीक आहे, आपण लिहिलंय. मग मला सांगा आता आपण काय करणार, एक वेळा जर त्या समीकरणाची आपण बेरीज केली, लक्षात घ्या दिलेल्या दोन्ही समीकरणाची एक वेळा मी बेरीज केली, तसंच काय करायचं दिलेल्या दोन्ही समीकरणाची एक वेळ काय करायची वजाबाकी करायची. ठीक आहे, हा प्रश्न 3 मार्काला येते पण आपण 2 मार्काच्या याच्यामध्येच हा टाकलेला आहे. पहा मग आपण काय करणार समीकरण 1 व 2 ची आता काय करायलोय आपण वजाबाकी करू. ठीक आहे, वजाबाकी करू. पहा आता वजाबाकी काय मिळतंय ते चेक करूयात. मग पहा काय आहे समीकरण 5x अधिक 4y बरोबर 17. दुसरं काय आहे 4x अधिक 5y बरोबर 10. यांची काय करत आहोत आपण आता वजाबाकी करत आहोत. वजाबाकी करत असताना पहा 5 मधून 4 गेले x उरले. ठीक आहे, आता पहा वजाबाकी करायला साईन वजा वजा देऊन टाका. पहा 5 मधून 4 गेले x उरले. आता पहा अधिक 4 आहे आणि वजा 5 वजा 5 मोठा आहे मग आता वजा 5 मधून 4 गेले तर वजा y उरले बरोबर. 17तून 10 गेले 7 उरले. ठीक आहे, हे एक समीकरण मिळालं आहे तर या समीकरणाला लिहून घ्या. काय मिळालं आहे x वजा y बरोबर 7 तर याला नाव द्या समीकरण नंबर 4. ठीक आहे, आता इथं पहा 3 आणि 4 हे 2 नवीन समीकरण मिळाले तर या दोन्ही नवीन समीकरणाच्याच मदतीनं मी कशाची किंमत काढणार आहे x ची आणि y ची. तर इथं पहा या दोन्ही समीकरणाची जर मी बेरीज केली तर मला x ची किंमत मिळाली. कसं काय तर अधिकमध्ये y आहे इथे आणि इथे वजामध्ये आहे तर अधिक आणि वजा y काय होईल कॅन्सल होईल तेव्हा कुठं मला x ची किंमत मिळेल आणि ते जे x ची किंमत मिळाली ते मी एक तर समीकरण 3 किंवा 4 मध्ये ठेवून y ची किंमत काढेल. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे. मग काय करणार सांगा समीकरण 3 व 4 ची काय करूयात आपण बेरीज करूयात. 3 व 4 ची काय करत आहे मी आता बेरीज. ठीक आहे, बेरीज करू. मग आता पहा दोघांची जर बेरीज करत असेल तर समीकरण नंबर 3 काय दिले x + y बरोबर 3. ठीक आहे दिलंय आणि समीकरण 4 काय आहे x वजा y बरोबर 7. तर या दोघांची बेरीज करत आहे तर बेरीज काय व्हायला लागली पहा x अधिक x काय झाला 2x वजा y अधिक y कटला तर उरलं काय 0. ठीक आहे, लिहिलं नाही. 7 आणि 3 बेरीजच करायलोय इथं झाली 10. तर मग पहा 2x बरोबर 10 तर x बरोबर किती हा गुणाकारातला 2 तिकडे न्या तर 10च्या भागाकारात जाईल तर x ची किंमत किती व्हायली बे 1 बे बे 5 10 तर आपल्याला x ची किंमत मिळाली 5. ठीक आहे मिळाली ना. आता x च्या किमतीपासून आपण y काढणार. मग काय करणार पहा सिन्स x बरोबर 5 हे तुमच्या मनानं घ्या 3 मध्ये ठेवा किंवा 4 मध्ये किंमत ठेवा तुम्हाला y मिळून जाईल. मी काय करायलो अधिकवाल्यामध्ये ठेवायलो जेणेकरून काही चुकणार नाही. हे समीकरण कशामध्ये ठेवायलो पहा समीकरण 3 मध्ये ठेवू. किंमत ठेवली आपण कोणती x बरोबर 5 तर समीकरण 3 काय आहे x अधिक y बरोबर 3 तर x ची किंमत किती मिळाली मला 5. 5 अधिक y बरोबर 3 तर y बरोबर 3. आता हा अधिकवाला 5 तिकडे गेला तर वजामध्ये जाईल तर y बरोबर वजा 5 मधून 3 गेला तर इथे काय मिळाला वजा 2 हे आपलं फायनल आन्सर मिळालं. तर इथे आपण x, y या दोन्ही किमती काढल्या तर x ची किंमत आली 5 आणि y ची किंमत आली वजा 2. या प्रकारे आपण या समीकरणाची x ची किंमत आणि y ची किंमत आपण काय केलेली आहे पूर्ण काढून घेतलेली आहे. व्यवस्थितरित्या प्रश्न पाहून घ्या. जर कोणाला लगेच समजला नसेल तर हाच व्हिडिओ थोडा हळून चालून पहा, व्यवस्थित पाहून घ्या. हा प्रश्न 3 मार्काचा आहे पण मी जेव्हा प्रश्नपत्रिका बनवत होतो याला 2 मध्ये टाकलेली आहे तर थोडंसं चेक करून घ्या. ठीक आहे, फायदा राहील. यानंतर आपण प्रश्न क्रमांक 3 बघूयात. लक्ष द्या आपला प्रश्न क्रमांक काय चालू आहे तिसरा चालू आहे. तर तिसऱ्यामधला जो ए क्वेश्चन आहे तो काय म्हणतोय पहा. क्वेश्चन क्रमांक 3 मधला ए हा प्रश्न चालू आहे तर तो काय म्हणतोय खालीलपैकी कोणतेही एक कृती पूर्ण करा. 3 मार्काला दिलेली आहे एक कृती पूर्ण करायची आहे. पहिली कृती दिलेली आहे जो की प्रश्न क्रमांक 1 आहे. तो काय म्हणतोय पहा जर x बरोबर 5 हे
kx वर्ग वजा 14x वजा 5 बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ असेल तर k ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा। आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये k ची किंमत काढायची आहे। 3 गुणासाठी हा प्रश्न आलेला आहे। तर पहा, पहिले काय केलं त्यानं, सुरुवातीला kx वर्ग वजा 14x वजा 5 बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ दिलेलं आहे, जे की मूळ काय आहे, 5 आहे। जे मूळ दिलेलं आहे तेच आपल्याला काय करायचं आहे, या x च्या ठिकाणी ठेवायचं आहे। तर मग आपल्याला x ची किंमत जे दिलेली आहे मूळ म्हणून ते काय दिलेली आहे, 5 दिलेली आहे। तर आपण काय म्हणणार, x बरोबर किती दिलेलं आहे, मग आपल्याला 5 दिलेलं आहे। तर हीच किंमत वरील समीकरणात ठेवूया। वरील म्हणजेच काय, या समीकरणात kx वर्ग वजा 14x वजा 5 या समीकरणामध्ये काय करायची, x बरोबर 5 हे किंमत काय करायची, ठेवायची। मग आपण काय करणार, समजा x च्या ठिकाणी 5 ठेवला, मग पहा k इन ब्रॅकेट 5 चा वर्ग, x चा वर्ग आहे ना, तर 5 चा वर्ग वजा 14, x च्या ठिकाणी 5 ठेवला, गुणाकारात 5 वजा 5 बरोबर 0। ठीक आहे, 5 चा वर्ग तुम्हाला माहिती आहे किती व्हायला लागला आहे, 25 आणि k सोबत आहे म्हणून 25k वजा 14 पंच 70 वजा 5 बरोबर 0। आता 25k आहे, 25k वजा 70 आणि वजा 5 किती व्हायला लागले तुम्हाला माहिती आहे, वजा वजा काय होत असते, अधिक होत असते, पण साइन मोठ्याची घेत असतो। तर वजा किती आलं इथे, 75 आले। ठीक आहे, सॉरी वजा वजाच आहे, वजा वजा काय झाला, अधिक झाला। तर पहा वजा वजा अधिक तर किती झालंय, 75 झालंय। ठीक आहे, तर इथे 75 मिळाले आणि इकडे 25k आहे। तर k बरोबर किती व्हायला लागलंय, मग सांगा, 75 आणि भागाकारामध्ये कोण जाईल, हा 25। ठीक आहे, तर मला सांगा k बरोबर किती, 25 एक 25, 25 त्रिक 75। तर k ची किंमत किती मिळाली तुम्हाला, 3 मिळाली। कशी, हे तुम्हाला माहिती आहे, कारण तुम्हाला हे समीकरण दिलं होतं आणि एक x ची किंमत दिली होती। तीच x ची किंमत त्या समीकरणात ठेवा आणि सॉल्व करा। x ची किंमत मी ठेवली, 5 ठेवली आणि x चा वर्ग होता म्हणून 5 चा वर्ग झाला, वजा 14 गुणिले x आहे, तर इथे x च्या जागी 5 ठेवला, वजा 5, मग 14 पंच 70 वजा 5, 25k वजा 70 वजा 5 बरोबर 0। तर 25k इथंच ठेवला, वजा 70 वजा 5 किती व्हायले, 75 वजा 75 बरोबर होता। इथे आपण वजा 75 लिहिल्यानंतर तो तिकडे गेल्यानंतर प्लस होईल, लक्षात घ्या। इथं थोडं गोंधळ झाला असेल तर पाहून घ्या, वजा 25k वजा 75 बरोबर 0। तर वजा 75 तिकडे गेल्यानंतर काय व्हायला लागलाय, अधिक 75 व्हायला, वजा वजा अधिक मोठ्या संख्येचं साइन तेच राहणार, वजा 75 त्याला तिकडे टाका राईट साईडला, तर अधिक 75 होईल। नंतर पहा 25k बरोबर 75 झाला, k ची किंमत काढायची आहे, तर 75 इथेच आहे, हा 25 गुणाकारातला तिकडे न्या, भागाकारात जाईल, तर 25 एक 25, 25 त्रिक 75, तर k बरोबर किती मिळाला, 3 मिळाला। अशा प्रकारे क्वेश्चन क्रमांक 3A मधील आपला पहिला प्रश्न पूर्ण झाला। यानंतर आपण दुसरा, जे की ऑर मधला जो प्रश्न आहे तो पण बघूयात। ठीक आहे, लक्ष द्या मित्रांनो, आपला क्वेश्चन क्रमांक 3A मधील हा ऑर मधला क्वेश्चन दुसरा जो आपला चालू आहे तो बघणार आहोत। पहा, यामध्ये तुम्हाला काय दिलेली आहे, कृती दिलेली आहे आणि या कृतीला काय करायचं आहे, आपल्याला पूर्ण करायचं आहे। पहा इथे काय दिलेलं आहे, पहिल्या कॉलममध्ये वयोगट दिले, वर्षामध्ये व्यक्तींची संख्या दिलेली आहे आणि याचे केंद्रीय कोणाचं माप आपल्याला काय करायचं आहे, काढायचं आहे। ठीक आहे, वयोगट वर्षामध्ये काय दिलेलं आहे, पहा 20 ते 25 वर्ष दिलेलं आहे, त्यामध्ये व्यक्तींची संख्या आहे 80 आणि त्याचा केंद्रीय कोण काढायचा आहे। ठीक आहे, परत काय दिलेलं आहे, वयोगट दिलेलं आहे 25 ते 30, यांची व्यक्तींची संख्या 60 आणि त्यांचं कोणाचं माप काढायचं आहे, थिटा काढायचा आहे आपल्याला। ठीक आहे, या प्रकारे आपण याला काय करणार, आता सोडवणार। तर पहिले पाहून घ्या, वयोगट आहे 20 ते 25, व्यक्तींची संख्या 80 आहे। ठीक आहे, आणि याच्या डिवायडेड मध्ये 200 दिलेला आहे। तर आपण काय करणार, आता व्यक्तींची संख्या, आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, जे व्यक्तींची संख्या दिलेली आहे ते आणि खालील एकूण घटकातील संख्या। ठीक आहे, एकूण घटकातील संख्या म्हणजे एकूण संख्या किती आहे, 200 आहे, म्हणून याच्या भागाकारात किती आलं आहे, 200 आलंय। मग एकूण व्यक्तींची संख्या किती आहे, इथे 80 भागीला एकूण संख्या, 80 भागीला 200 गुणिला 360। तर याचा आता जेव्हा आपण याला सॉल्व करेल तेव्हा हा शून्य कॅन्सल करून घ्या। ठीक आहे, हा शून्य पण कॅन्सल करून घ्या। ठीक आहे, आणि हा 2 जेव्हा या 36ला भागले तर 18 दोन्ही 36, 18 8 किती व्हायला लागले, 108 डिग्री व्हायला लागले। एवढं तुम्हाला उत्तर लक्षात येऊन जाईल। ठीक आहे, मग पुढे पहा, आता परत इथे पण पहा, खालच्या याच्यात 25 ते 30 वयोगट दिलेला आहे, व्यक्तींची संख्या 60 दिलेली आहे आणि केंद्रीय कोणाच्या मापाच्या ठिकाणी आपण काय करेल, 60 भागीला 200 गुणिला 360 करेल। तर परत हा शून्य कॅन्सल करा, हा शून्य कॅन्सल करा, वरचा शून्य कॅन्सल करा, खालचा शून्य कॅन्सल करा। मग 2 परत 36ला भागला, 18 आलंय, 18 सक किती होते सांगा, 18 सक किती झाले आता, 63 पाहून घ्या बरोबर। ठीक आहे, आपल्याला इथं मिळून गेले। ठीक आहे, मग आता पुढे काय करशाल, आता पहा, आता पुढे काय दिलेलं आहे पहा, 30 आणि 35 दिले, इथे 35 दिलेलं आहे। ठीक आहे, मग आपण काय करणार,
35 आणि एकूण घटक संख्या किती होती 200. मग आता काय गुणिला 360, हा 0 कॅन्सल केला, हा 0 कॅन्सल केला. मग काय करायचं 35 आणि 36ला गुणाकार भागीला 20, तर त्याची एकूण संख्या किती यायला लागली. मग 1 मिनिट, थोडंसं गोंधळ झाला, थोडंसं चुकलंय आपलं, थोडं मायनॉरिटीमध्ये. 1 मिनिट गोंधळ झाला इथे भागाकार चुकला यांचा, सॉरी गुणाकार चुकलाय. इथे पहा 18 किती व्हायला लागले 144 होईल. किती होईल 144 होईल का पहा, चेक करा बरं. 144 डिग्री होते, गुणाकार चेक करून घ्या. आणि 18 सके 108 होते, थोडंसं मिस्टेक झाली होती, हे व्यवस्थितरित्या करून घ्या. आणि आता सांगा, आता काय दिले 35 गुणिला 36 आणि भागीला 20 केले, तर उत्तर किती यायला लागले मग आपल्यापाशी 63 डिग्री यायले. तुम्ही व्यवस्थितरित्या काढून घ्या, ठीक आहे. आणि पहा आता काय दिले 35 आणि 40, त्यांची संख्या किती दिली 25 भागीला किती 200 गुणिला किती आहे 360. परत हे 0 कॅन्सल केलं आहे. मग आता 25 ना 36ला गुणलं भागीला 20 केलं, तर उत्तर किती यायला लागले 45 यायले. तुम्हाला गुणाकार सर्वांना करता येईल, व्यवस्थितरित्या गुणाकार करून घ्या. इथं सांगितले पहा 18 8 144 व्हायला, 18 सक्क 108 व्हायले. आणि 36 गुणिला 35 करायचं आहे, भागीला 20 करायचं, तर आपल्याला किती मिळेल 63 डिग्री उत्तर मिळेल. आणि 25 गुणिला 36 भागीला 20 केलं तर 45 डिग्री उत्तर मिळून जाईल, ठीक आहे. अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, प्रश्न क्रमांक 3 ए हा पूर्ण केलेला आहे. आणि हा व्हिडिओ आपला खूप मोठा होत आहे, म्हणून आजच्या साठी आपण क्वेश्चन क्रमांक 3A हा इथपर्यंत थांबूयात आणि याचा उर्वरित जो भाग आहे तो व्हिडिओ 2 मध्ये आपण बघूयात. तर ठीक आहे, आजचा व्हिडिओ ज्यांना आवडला असेल त्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना पण हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांचा फायदा होत राहील, ठीक आहे. धन्यवाद. जर या उत्तरपत्रिकेची तुम्हाला PDF फाईल पाहिजे असेल तर आजच्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये दिलेली आहे, प्रत्येकाने डाउनलोड करून घ्या, ठीक आहे. धन्यवाद.